रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आहे, पूर्णपणे कनेक्ट होऊ शकला नाही. एक धावानं स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर येतोय तो विशाल, एक चांगला क्रिकेटपटू आहे. आणि या ठिकाणी किरण दादांचं आगमन झालेलं आहे. किरण कुराडे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेला हवेत चेंडू आहे, रोखणं अशक्य. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, जातोय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. चांगली सुरुवात ऑरेंज आर्मी या संघाकडून. 3 चेंडू मध्ये 9 धावा या ठिकाणी खर्च करतोय एमडी. 7 नंबर जर्सी आहे. तर पाहावं लागेल पुढचा चेंडू थोडासा दबावाखाली आणलेला आहे. एसटी रक्षणात करतोय टक्क्या सलकर, क्षेत्ररक्षणात थोडस बदल. तर पाहूया पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी स्वप्नील हुंद्रे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत SRS हिंदुस्थान या संघासाठी. यावेळेला सुंदर प्लेसमेंट, पुन्हा एकदा धाव चित होण्याची संधी येऊ शकली असती, कोणताच प्रयत्न होत नाही तो सौरभ यांच्याकडून. स्ट्राईकवर येतोय तो भूषण, लेफ्ट हँड राईट हँडचं चांगलं कॉम्बिनेशन ऑरेंज आर्मी या संघाकडं. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत त्या पहिल्या शतकामधून. स्वेप करण्याच्या नादात आणखीन एक चौकार. धाव संख्येवर धाव संख्या पोचते ती 14 या धाव संख्येवरती. महागडं शतक म्हणावं लागेल ते एमडीचं. 15 धावा या ठिकाणी खर्च करतोय आपल्या 5 चेंडू मध्ये. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, सामन्याला सुरुवात करायचा आहे. माफ करा, 14 धावा झाल्यात. पाहूया पुढचा चेंडू. पाहूया पुढचा चेंडू. ह्या वेळेला नो बॉलचा इशारा येतोय. अवांतरित 5 धावा. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल ती एमडीची. आणि चांगली सुरुवात ऑरेंज आर्मी या संघाकडे. आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. धाव संख्या पोचते ती 19 या धाव संख्येवरती. यावेळेला सुंदर फटका. काय फटका खेळलाय, खूपच महागडा शतक म्हणावं लागेल. एक शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचलेली आहे ती 23 या धावसंख्येवरती एक शतकाच्या समाप्तीनंतर. आणि चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात आणि भाग्य पूर्णपणे ऑरेंज आर्मी या संघाकडे. आणि आतापर्यंत ह्या स्पर्धेतील सर्वात महागडा शतक म्हणावं लागेल ते एमडीचा. 23 धावा खर्च करतोय. कम बॅक करण्याची गरज आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय मॅन फ्रॉम रघुनाथ पेठ गोळ वसंत शापूरकर. एक डावखोरा गोलंदाज आहे. धाव फलकावर 23 धावा लागलेल्या आहेत एक शतकाच्या समाप्तीनंतर. पुढचा शतक घेऊन येतोय तो वसंत. कम बॅक करण्याची गरज SRS हिंदुस्थान अनगोळ. आता पाहूया काय करतोय वसंत शापूरकर आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणात बदल करतोय टक्क्या. तर पुढचा होणारा सामना असेल RK स्पोर्ट्स चवाड गल्ली वर्सेस IOU स्पोर्ट्स कडोली. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. आणि यावेळेला सुरेख चेंडू आहे, पूर्णपणे फसवलं ते विशालाला. डॉट चेंडून सुरुवात. परतफेड करण्याची गरज ती एमडीच्या गोलंदाजीची. पाहूया काय करतोय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आणखीन एक सुरेख चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू, सलग दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट होताना. धाव संख्या थांबलेली आहे ती 23 या धाव संख्येवरती. फलंदाज पुन्हा एकदा तयार. या ठिकाणी गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. काय कौतुक करावं ते वसंत शापूरकर याचा.
सलग तिसरा चेंडू या ठिकाणी डॉट करतोय. कौतुक करेल तितकं कमी. अंडर प्रेशर म्हणावं लागेल वसंत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. आणखीन एक चेंडू होतोय बीट. सलग चौथा चेंडू डॉट. ह्या स्पर्धेतील दुसरा मेडोनोन या ठिकाणी होते काय पाहूया. पहिली मेडोनोर होते ती अभियाची आयओ स्पोर्ट्स कडोली या संघाच्या. याला परिणाम पुन्हा एकदा तोच. पूर्णपणे दबावाखाली आणलेला ते विशाल्याला. वसंत शापूरकर काय कौतुक करावं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजून एकही धाव खर्च झालेला नाही. तर पाहूया शेवटचा चेंडू. आणि ह्या वेळेला खराब फटका खेळतोय. पहिला धक्का लागतोय आणि मेडनवर सुद्धा झालेले आहे. आणि या ठिकाणी बक्षीस योजना आलेली आहे मान्य श्री विरेश किडसनवर सर यांच्याकडून. सलग 3 चौकार मारणाऱ्या फलंदाजासाठी 2001 रुपयाचा रोख पारितोषिक. सलग 3 चौकार मारावे लागतील. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 23 या धावसंख्येवरती सामन्याला सुरुवात करायचा या साऱ्या हिंदुस्थान अनगोळ. आणि या ठिकाणी ऑरेंज आर्मी फलंदाजी सुरू आहे. आणि फलंदाजी करण्यासाठी येतोय विराट कोहलीचा कट्टर फॅन अनिल. आणि स्ट्रायकर खेळतोय तो भूषण. खासबागच्या मातीत खेळलेला खेळाडू आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय समीर. आपल्या पहिल्या फेरीतल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. भरपूर दिवसानंतर मैदानात प्रवेश केला होता. तर पाहूया आज मात्र खेळावं लागेल ते समीरला. स्ट्राईकवर सामना करतोय भूषण. रिव्हर्स करण्याच्या नादात पहिला चेंडू होतोय बीट. आणि या ठिकाणी बक्षीस योजना आलेली आहे मान्य श्री विजय हेडाल सर यांच्याकडून. सलग 2 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजासाठी 1001 रुपयाचं रोख पारितोषिक. सलग 2 गडी बाद करावे लागेल. आणि स्ट्राईकवर येतोय विराट कोहलीचा कट्टर फॅन अनिल. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 24 या धावसंख्येवरती. तिसरा शतक सुरू आहे ते समीर याचा. सलग 3 चौकार मारणाऱ्या फलंदाजासाठी विरेश किडसनवर सर यांच्याकडून 2001 रुपयाचा रोख पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर मनश्री विजय सर यांच्याकडून सुद्धा सलग 2 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला 1001 रुपयाचा रोख पारितोषिक. सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षण करतोय एमडी. वाईडचा इशारा येतोय. अवांतरित 2 धावा या ठिकाणी धावफलकावर ऑरेंज आर्मी या संघाच्या. धावसंख्येत धावसंख्या पोचलेली आहे ती 26 या धावसंख्येवरती. सुंदर गोलंदाजी सुरू आहे. कमबॅक होताना दिसतंय. SRS हिंदुस्थान अनगोळ या संघाचा पहिल्याच शतकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या. आणखीन एक रिव्हर्स पटका खेळण्याचा प्रयत्न आहे. धाव चेतवण्याची संधी आहे. जोरदार अपील होते. थर्ड अंपायरचा इशारा. आणि डेंजर एंडला धावतोय तो भूषण. आणि हा जर फलंदाज बाद झाला तर मागडं पडू शकतं. तर पाहावं लागेल. आणि आमच्या या भारतातल्या मातीत एक असा कर्णधार होऊन जातोय त्याचं नाव होतं कपिल देव. ज्याने आपल्या 16 वर्षाच्या कार्यकारिणीमध्ये एकही सुट्टी घेतली नव्हती. 131 टेस्ट व 225 ODI सामने त्यानं सलग खेळले होते. एकही सुट्टी न घेणारा खेळाडू म्हणजे कपिल देव. आमच्या भारत देशाला पहिला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार म्हणजे कपिल देव. आणि 83 हे चित्रपट सुद्धा लागलं होतं. अपेक्षा सर्व क्रिकेट प्रेमींनी पाहिलं असेल.
जर पाहिलं नसेल तर नक्की पहा. डिसिजन अजूनही पेंडिंग. नॉटआउटचा इशारा येतोय. चांगली रनिंग म्हणावं लागेल. धावसंख्या पोचते ती 27 या धावसंख्येवरती. सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. पुन्हा गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना. यावेळेला खोलात फेकलेला चेंडू होता. क्षेत्ररक्षक एमडी त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आणि मैदान तपासावं लागेल. भरती घालण्याची गरज पडू शकते. अनिल कुंबळेची आठवण करून देणारा हा खेळाडू आहे एमडी. धावसंख्या पोहोचलेली आहे 28 या धावसंख्येवरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. रिव्हर्स फटका मारण्याच्या नादात आणखीन एक चेंडू बीट होतोय. एक चोरटी धाव घेण्यात यश. पूर्णपणे कमबॅक होताना. सुंदर गोलंदाजी. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ते तिसऱ्या शतकामधून स्ट्राईकवर खेळतोय अनिल. शॉर्ट पेच चेंडू. खराब शॉट सिलेक्शन करतोय. काय गोलंदाजी करतोय समीर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 29 या धावसंख्येवरती. यावेळेला सुंदर पटका. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. ते श्रीधर यानं. धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. आणि या ठिकाणी बॅनरकडे उभे असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, स्टँड मध्ये जागा भरपूर शिल्लक आहे. स्टँड मध्ये बसून घ्या. गेटकडे उभे असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, तुमच्यासाठी कमिटीनं भरपूर खर्च केलेला आहे तुमच्या सुविधेसाठी. त्याचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे. धावसंख्या पोहोचलेली ती 30 या धावसंख्येवरती. 4था षटक सुरू आहे. ते वसंत शापूरकर याचा गेम चेंजर खेळाडू आहे SRS हिंदुस्थान ह्या संघासाठी. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. आणखीन एक खराब शॉट सिलेक्शन करतोय आणि आज मात्र कोणत्या टच मध्ये दिसत नाही तो अनिल. 3 चेंडूत 1 धाव खर्च करतोय वसंत. आणि यावेळेला कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू निसटतोय. धावचित होण्याची संधी होऊ शकली असती. 2 चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्या पोचते ती 31 या धावसंख्येवर. यावेळेला सुंदर पटका आहे. सुंदर पटका खेळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय प्रवीण याचा. मॅन फ्रॉम काडापूर. चिक्कोडीच्या मातीत खेळला हा खेळाडू. अजूनही 1 चेंडू शिल्लक. पाहूया पुढचा चेंडू अनिल यांच्यासाठी. यावेळेला आणखीन एक सुरेख चेंडू. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी समाप्त होते. 4
षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवरती. एक गडी बाद. पहिल्या शतकामध्ये 23 धावा खर्च झाल्या होत्या आणि उरलेल्या 18 चेंडूंवर कमबॅक होताना वसंत शापूरकर व समीर नाकाडे यांना करून दिलेला आहे. एक शतक अजूनही शिल्लक. शेवटचा शतक घेऊन येतोय मॅन फ्रॉम गणेशपूर शिवराज हिरोजी. स्ट्राईक वर खेळतोय सेट फलंदाज भूषण. पाहूया पहिला चेंडू भूषण यांच्यासाठी. शॉर्ट पेच चेंडू होता. सुंदर फटका खेळतोय. रोखणं शक्य. सनसनीत चौकार. आणि काय फटका खेळलाय भूषण यानं. पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत. धावसंख्येत भर. धावसंख्या पोचलेली आहे ती 36 या धावसंख्येवरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक. रिव्हर्स करण्याच्या नादात सटीक यॉर्कर. दुसऱ्या चेंडूवरती चालतं केलं ते भूषण याला. मोठा धक्का म्हणावा लागेल. खेळपट्टीवरनं बाजूला व्हायचा. SRS हिंदुस्थान. आणि या ठिकाणी मैदानात एंट्री होते बड्डे बॉय मंजूर याची. आणि मंजूर याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विघ्नहर्ता बाप्पाच्या शक्या कमिटीकडून. आज मात्र वाढदिवस आहे. पाहूया काय करतोय मंजूर. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो बड्डे बॉय मंजूर. आणि आज मात्र खेळावं लागेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मंजूर याला पुन्हा एकदा विघ्नहर्ता बाप्पा चषक यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तपाव्या पुढचा चेंडू तो शिवराजाचा. धावसंख्या पोहोचलेली आहे ते 36 या धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षणात बदल करतोय टक्क्या. याला सुंदर प्लेसमेंट. वसंत शापूरकर त्या ठिकाणी एक धावांना संतुष्ट व्हावं लागेल. स्ट्राईक मिळवून दिलेला आहे ती अनिलला. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सलग 3 चौकार मारणाऱ्या फलंदाजासाठी विरेश किर्चनवर सर यांच्याकडून 2001 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. आणि सलग 2 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला विजय सर यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख पारितोषिक. सुंदर पटका. सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. समीर नाकाडे त्या ठिकाणी कव्हर्सच्या दिशेनं. धावसंख्या पोचते ती 38 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक ते शिवराज हिरोजी याचे. सरळ बॅटना खेळायला फटका. रोखणं अशक्य. सनसनीत चौकार. बड्डे बॉयच्या बॅट मधून लागणारा हा पहिला चौकार. जर्सी नंबर 10. धावसंख्या पोहोचते ती 42 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आता पुढचा होणारा सामना असेल RK स्पोर्ट्स चव्हाटगल्ली वर्सेस IOO स्पोर्ट्स कडोली. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. आणि त्याच दिशेनं उपस्थित IOO स्पोर्ट्स कडोली. लकी स्पॉट सापडलेला आहे लकी याला. कट करण्याच्या नादात या ठिकाणी आणखीन एक डॉट चेंडू. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या थांबली ती 42 या धावसंख्येवरती. 43 धावांचं लक्ष्य SRS हिंदुस्थान अनगोळ या संघासमोर. खेळपट्टीवरनं बाजूला व्हायचा विनंती असेल.
आणि यावेळेला सुंदर फटका आहे, चेंडू निसटतोय भूषण यांच्याकडून. एक धाव पूर्ण होते, एक धाव न खाता खुललेला आहे. सलग 3 चौकार मारणाऱ्या फलंदाजासाठी 2001 रुपयाचं रोख पारितोषिक टेबलवर आहे मान्य श्री विरेश किडसन नवर सर यांच्याकडून. तपावूया पुढचा चेंडू, पप्पू कुर्याळकर स्ट्राईकवर. मला सुंदर फटका आहे, सरळ बॅट न खेळलेला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण होतोय ते चेन्नईचा. दोन चेंडूत या ठिकाणी 2 धाव खर्च झालेत. सुंदर गोलंदाजी करतोय स्ट्राईकवर ह्या वेळेस खेळताना टक्क्या सामना करतोय मनोज. यावेळेला हवेत चेंडू आहे आणि या ठिकाणी काय जेल पकडलाय, मोठा मासा जाळ्यात फसतोय. टक्क्या असलकर बॅक टू द पवेलियन, मोठं यश म्हणावं लागेल. आणि टक्क्याची जागा घेण्यासाठी येतोय MS धोनीचा कट्टर फॅन. आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. पहिला धक्का लागतोय, धाव संख्या आहे ती 2 धावा, अजूनही 3 चेंडू शिल्लक. तर पहिल्या शतकामधून मोठं यश म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर पाहूया पुढचा चेंडू. या ठिकाणी प्रेक्षकांकडून सुद्धा प्रतिक्रिया झाली ते चेन्नई यांच्यासाठी. धन्यवाद त्या प्रेक्षकांचा सुद्धा. लवली कॅच असा आवाज येतोय. तर पाहूया पुढचा चेंडू आणि भावना पोचलेल्या आहेत. आणि या ठिकाणी हवेत चेंडू, दुसरा धक्का लागतोय, मोठा धक्का म्हणावा लागेल. 7 नंबर जर्सी जाते पवेलियन मध्ये. काय गोलंदाजी सुरू आहे, काय कौतुक करावा. SRS हिंदुस्थान अनगोळ. MD ची जागा घेण्यासाठी येतोय प्रवीण, मॅन फ्रॉम काडापूर चिक्कोडी. हॅट्रिक संधी या ठिकाणी मनोजला. आणि समीर यांना विनंती आहे, शतक संपल्यानंतर मैदानात प्रवेश करायचा आहे. समीर नाकाडे यांना विनंती असेल, एक अनुभवी क्रिकेटपटू आहे. दोन चेंडू शिल्लक, हॅट्रिक संधी मनोजला. लक्ष्मी इलेक्ट्रिकल्स यांच्याकडून 501 रुपयाचा रोख पारितोषिक जर आणखीन एक गडी बाद केल्यास हॅट्रिक करावं लागेल. लक्ष्मी इलेक्ट्रिकल्स. आणि स्वादिष्ट असे जेवण उपलब्ध होत आहे ते हॉटेल सरोवर मधून. स्वादिष्ट असे खाद्यपदार्थ त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आदित्य आर्केड शेजारी सरोवर हॉटेलला एकदा भेट द्यायचा आहे. हॅट्रिक संधी या ठिकाणी मनोज. 501 रुपयाचं रोख पारितोषिक आहे लक्ष्मी इलेक्ट्रिकल्स यांच्याकडून. आणि स्ट्रायकर खेळतोय मॅन फ्रॉम काडापूर चिक्कोडी प्रवीण, एक धडाकेबाज फलंदाज. आणि सुंदर गोलंदाजी करतोय तो मनोज. आणि या ठिकाणी दत्तवाड स्पेशल करण्याचा प्रयत्न होता, ऍक्शन करतोय. हॅट्रिक संधी अजूनही शिल्लक. आणि यावेळेस चांगला संघर्ष सुरू आहे. डेड बॉलचा इशारा येतोय. अंपायर म्हणून त्या ठिकाणी आकाश छत्रे, विठ्ठल दुर्गाई. आणि थर्ड अंपायर म्हणून काम सुरू आहे ते मंजू भगत, श्रीनिक तारळकर. डिजिटल स्कोर बोर्डवर नजर येते सचिन चव्हाण. मॅन्युअल स्कोरिंग सुरू आहे ते रोहन यादगुडे यांच्याकडून. स्लोवर डिलिव्हरी या ठिकाणी चांगला प्रयत्न होतोय, जोरदार टाळा झाला पाहिजे त्या प्रयत्नासाठी. चेंडू जातोय सीमारेषा पार. आणि थोडीशी दुखापत झालेली आहे. कमिटी मेंबर्सनी त्या ठिकाणी चौकशी करायची आहे. आणि डॉक्टर मंजू भगत
स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. आणि मंजू बघा त्यांना विनंती आहे, पाणी देणार काय कसं काय? अजून एक शतक शिल्लक आहे. धाव संख्या आहे ती 6 धावा. आणि कौतुक करावं लागेल. आणि कौतुक करावं लागेल ते मंजू भगत याचा. एक नावाजलेला क्रिकेटपटू आहे. आणि त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या खाली या ठिकाणी दगड ठेवण्यात आलेला आहे. डाय मारताना थोडंसं काळजी करायची आहे. जर दगडावर डाय मारल्यास दुखापत होऊ शकते, काळजी घ्या. यावेळेला स्वीप करण्याच्या नादात धाव चेतवण्याची संधी आहे. खराब क्षेत्ररक्षण. यशस्वी शतक या ठिकाणी समाप्त होत आहे. एक शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. आणि त्या ठिकाणी किरण दादा यांना विनंती आहे, बॅनर्सकडे उभे असलेल्या प्रेक्षकांना स्टँड मध्ये बसून घ्यायचं आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय मॅन फ्रॉम कोरेगले शहापूर चन्ना. आणि सामना करतोय तो प्रवीण. धाव संख्या ती 7 या धाव संख्येवरती 43 धावांचं लक्ष धाव पलकावर लागलेलं आहे. आणि पाठलाग करतायत ते प्रवीण व पप्पू. स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक ते नाद आहे. धाव चितवण्याची संधी. या ठिकाणी चांगला कॉल येतोय. आणि आमच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा थर्ड अंपायरचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला होता, थर्ड अंपायरच्या माध्यमातून पहिला गडी बाद झाला होता तो सचिन रमेश तेंडुलकर. डायरेक्ट हिट मारलं होतं ते साऊथ आफ्रिकाच्या जॉन्टी रोड्सच्या खेळाडूनं. आणि आमच्या बेळगावमध्ये जेव्हा थर्ड अंपायरचा वापर करण्यात आला होता, मंजू भगत यांच्या माध्यमातून पहिला गडी बाद झाला होता पप्पू कुरेळकर SRS हिंदुस्थान ह्या संघाकडून. रिव्हर्स करण्याच्या नादात खराब जजमेंट करतोय आणि चांगली रनिंग म्हणावी लागेल. धाव संख्या पोचलेली आहे ती 8 ह्या धाव संख्येवरती. आणि त्या पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला सुंदर गोलंदाजी होते आणि प्रेक्षकांकडून सुद्धा प्रतिक्रिया होत चालले. धाव संख्या थांबलेली आहे ती 8 या धाव संख्येवरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते निलेश याचे. आणि आता मात्र खेळावं लागेल त्या पप्पू याला. आणि यावेळेला सुंदर फटका आहे. पप्पू कुरेळकर ऑन फायर. 1 बाउन्स बाउंड्री. कम बॅक होतोय. धाव संख्येत भर. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 12 या धाव संख्येवरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि या ठिकाणी यसुभाईंचं आगमन होत आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 12 या धाव संख्येवरती. पाहूया पुढचा चेंडू पप्पू यांच्यासाठी. शॉर्ट पेच चेंडू. या ठिकाणी सुंदर फटका खेळतोय. फटका चांगला होता. हुशार फील्ड सेटिंग म्हणावं लागेल. एक अनुभवी क्रिकेटपटू आहे चन्ना.
मोठमोठ्या संघामधून खेळी करून आलेला हा खेळाडू आहे. रिव्हर्स करण्याच्या नादात या वेळेला चेंडू निसटतोय. बॅड लक म्हणावं लागेल. बोनस चौकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद. आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. पुढचा षटक घेऊन येतोय तो अनिल. 16 धावा या ठिकाणी धाव पलकावर लागलेल्या आहेत. पाहूया पहिला चेंडू. एवढा सुंदर पटका आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा. 17 नंबर जर्सीला शोभेल असे क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू रोखणं अशक्य. आणखीन एक चौकार प्रवीणच्या बॅट मधून. धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते 20 या धावसंख्येवरती. पाहूया पुढचा चेंडू. रिव्हर्स स्टेप करण्याचा प्रयत्न आहे. दातवाड स्पेशल. 1 बाउन्स बाउंड्री. धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 24 या धावसंख्येवरती. आणि सामन्याला सुरुवात करायचा आहे. ऑरेंज आर्मी क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की अजून आणखीन 4 सामने खेळायचे शिल्लक आहेत. सलग दुसरा चौकार या ठिकाणी लागलेला आहे प्रवीणच्या बॅट मधून. आणि यावेळेला सरळ बॅट न खेळायला फटका सुंदररित्या अडवतोय अनिल. आणि थोडस दबावा खाली आलेला आहे. आणखीन एक चौकार टोकल्यास 2001 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी टेबलवर होतं मान्य श्री वीरेश किडसनवर सर यांच्याकडून. सलग 3 चौकार मारावे लागतील. आता पाहूया पुढचा चेंडू. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धावानं समाधान मानावं लागेल. आणि स्ट्राईक वर येतोय पप्पू कुर्याळकर. आणि भरपूर दिवसानंतर आज मात्र कमबॅक होताना दिसतंय. सलग 2 चौकार या ठिकाणी पप्पू यांच्या फलंदाजीमध्ये आलेले आहेत. 9 धावांचे खेळी केलेले आहे. यावेळेला सुंदर फटका. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. आणि आज मात्र विंटेज पप्पू ह्या मैदानात दिसताना. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 26 या धावसंख्येवरती. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळेला सुंदर पटका आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. धावचित होण्याची संधी आहे. आणि पहिलाच सांगितलं होतं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 27 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद. बारा चेंडूत 16 धावांची गरज. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. सामन्याला सुरुवात करायचा आहे. आणि त्या ठिकाणी कान मंत्र देताना समीर नाकाडी ह्या शर्तीतला जुना खेळाडू. आता पुढचा होणारा सामना असेल आर के स्पोर्ट्स चव्हाडगल्ली वर्सेस आयोयो स्पोर्ट्स कडोली. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे.
आणि ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू तर हलक्यात आणि खेळून काढतोय प्रवीण. पाहूया वैयक्तिक दुसरं संघाचं चौथं शतक घेऊन येतोय चन्ना. तर पाहावं लागेल स्ट्राईकवर खेळतोय सेट फलंदाज पप्पू कुर्याळकर मॅन फ्रॉम राजहंस गल्ली अनगोळ. यावेळेला स्लोवर डिलिव्हरी धाव चेत होण्याची संधी होऊ शकली असते. चांगला कॉल येतोय प्रवीण याचा. SRS हिंदुस्थान या संघाचा संघमालक पप्पू कुर्याळकर. तर पाहूया पुढचा चेंडू आणि या ठिकाणी PSI साहेबांचं आगमन होत आहे. यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे विनंती असेल. मला थोडीशी अपील होते. नो बॉलचा इशारा येतोय. PSI साहेबांचं आगमन APMC पोलीस स्टेशन मधून. खेळपट्टीवरनं बाजूला व्हायचं आहे. ऑरेंज आर्मी आणि नाव जरी ऑरेंज आर्मी असले तरी जर्सी मात्र ग्रीन आहे. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. धावचे होण्याची संधी होऊ शकली असते. चांगला कॉल येतोय. धाव संख्या पोचते ती 29 या धावसंख्येवरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या ठिकाणी बक्षीस योजना आलेला आहे प्रवीण यांच्यासाठी. सलग 3 चौकार मारल्यास 1001 रुपयाचं रोख पारितोषिक आकाश कांबळे व रोहन यादगुडे यांच्याकडून. प्रवीण याला सलग 3 चौकार मारल्यास आणि या ठिकाणी 30 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ते चन्ना याचे हुनर लढवावं लागेल. ते चन्नाला एकाद विकेट शोधण्याची गरज. सात चेंडू 13 धावांची गरज. माफ करा 8 चेंडू आणि 13 धावा. यावेळेला खोलात फेकलेला चेंडू होता. धावचे होण्याची संधी आहे. थर्ड अंपायरचा इशारा येतोय. डिसिजन पेंडिंग. डेंजर एंडला धावताना पप्पू कुर्याळकर.
आणि या ठिकाणी नॉट आउटचा इशारा येतोय आणि हुशार अंपायरिंग म्हणावं लागेल ती मंजू बघा त्याची. आणि दर्जेदार कॅमेराज या ठिकाणी CCTV उपलब्ध करून दिले ते मंजू यांना. A1 क्वालिटीचे कॅमेरा म्हणावं लागेल. आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. सात चेंडू आणि 13 धावांची गरज. आणि यावेळेस स्ट्राईकवर खेळतोय प्रवीण. यावेळेला कोलात फेकलेला चेंडू होता. धाव चेतवण्याची संधी आहे आणि चांगली रनिंग करतोय. आणि आता मात्र रनिंग मध्ये बदल झालेला आहे पप्पू कुरळेकरच्या. भरपूर असा सराव करून मैदानात परत आलेला आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती ते बड्डे बॉय मंजूर याला. सहा चेंडू आणि 12 धावा. सामना अट्टेतट्टेच्या दिशेनं. आणि आता मात्र SRS हिंदुस्थानच्या ड्रायव्हिंग सीटवर प्रवीण मॅन फ्रॉम काळापूर. तर शेवटचा शतक घेऊन येतोय कृष्णा. यावेळेला प्रयत्न फसतोय. एक धाव पूर्ण करतोय पप्पू. आणि आज मात्र कौतुक करावं लागेल ते पप्पू कुरळेकरच्या रनिंगचं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 5 चेंडूत गरज आहे 11 धावांची. पाहूया काय करतोय पप्पू कुरळेकर. आणि चांगला सामना रंगतोय SRS हिंदुस्थान अनगोळ व ऑरेंज आर्मी या संघामध्ये. 2 बलाढ्य संघ या ठिकाणी. स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बड्डे बॉय मंजूर. महत्वाच्या 3 धावा या ठिकाणी रोखलेल्या आहेत ते मंजूर यांना. कौतुक करेल तितकं कमी. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण होत आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता चन्ना कान मंत्र देताना कृष्णा. आणि सामन्याला सुरुवात करा. 4 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावांची. सामना अट्टेतट्टेच्या दिशेनं. आणि यावेळेला हवेत चेंडू आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. गडबड करण्याच्या नादात या ठिकाणी ओव्हर होऊ शकला असता. खेळपट्टीवर बाजूला व्हायचा आहे. सामना येतोय अट्टेतट्टेच्या दिशेनं. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आणि ती ताकद आहे पप्पू सारख्या फलंदाजामध्ये. मोठमोठ्या मैदानात खेळलेला खेळाडू आहे. मोठमोठे सामने या ठिकाणी जिंकून दिलेले आहे SRS हिंदुस्थान या संघासाठी. आणि तितकाच चांगला गोलंदाज तो कृष्णा सुद्धा. जर्सी नंबर 18. पाहूया काय करतोय कृष्णा. शेवटच्या 3 चेंडू शिल्लक. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. या वेळेला टायमिंग चुकतोय. चेंडू होतोय बीट. पूर्णपणे दबावाखाली आणलेला आहे पप्पू याला. 2 चेंडू आणि गरज आहे ते 9 धावांची. उपस्थित प्रेक्षकांना विनंती आहे दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 चेंडूत गरज आहे त्या 9 धावा. आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. बड्डे बॉय
सामन्याला सुरुवात करायचं आहे. रिव्हर्स सेप करण्याचा प्रयत्न. पप्पू कोरेकर स्पेशल. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सामना अटीतटीच्या दिशेनं. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. पब्लिक डिमांड. एक चेंडू आणि 5 धावा. आणि या ठिकाणी पप्पू याला बक्षीस योजना आलेली आहे. एक चौकार मारल्यास मान्य श्री विरेश किडसन नवर सर यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि काय फटका खेळला होता पप्पू यांना. आणि काय सामना रंगतोय. फुल ऑन एंटरटेनमेंट, हाय व्होल्टेज सामना. आणि चांगली कामगिरी ती विठ्ठल दुर्गाई व आकाश छत्रे यांच्याकडून. पाहूया निर्णायक चेंडू. आणि यावेळेला सुंदर फटका आहे. चेंडू या ठिकाणी रोखतोय. चांगला प्रयत्न होता. पुढच्या फेरीत प्रवेश करतोय ऑरेंज आर्मी. आणि काय प्रयत्न झाला होता. आणि आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे SRH हिंदुस्थान सारखा बलाढ्य संघ या ठिकाणी स्पर्धेबाहेर. RK स्पोर्ट्स चव्हाड गल्ली नाणेफेक करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय.